19व्या शतकात आखलेली एक रेषा आजही दक्षिण आशियाच्या राजकारणाला अस्थिर करत आहे. एक सीमा जी नकाशावर काढली गेली होती, पण जी लोकांच्या मनात कधीच पूर्णपणे स्वीकारली गेली नाही. ही कथा आहे अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील ड्युरंड लाईन संघर्षाची. 1893 साली ब्रिटिश भारताचे परराष्ट्रीय सचिव मॉर्टिमर ड्युरंड यांनी अफगाणिस्तान आणि ब्रिटिश भारतामधील सीमा आखली होती. हीच ती ड्युरंड लाईन. आजचा पाकिस्तान ही सीमा वैध मानतो, पण अफगाणिस्तान मात्र ती पूर्णतः मान्य करत नाही, कारण या सीमेने विभागले गेले पश्तून बहुल प्रदेश. एकाच सांस्कृतिक ऐतिहासिक ओळखीचे लोक दोन राष्ट्रात विभागले गेले. ही फक्त भूराजकीय रेषा नाही, ही ओळखीची, अस्मितेची आणि नियंत्रणाची लढाई आहे. 2021 मध्ये तालिबानने अफगाणिस्तानमध्ये सत्ता पुन्हा मिळवली. या प्रक्रियेत पाकिस्तानवर तालिबानला पाठिंबा दिल्याचा आरोप झाला, पण आज परिस्थिती वेगळी आहे. पाकिस्तानचा आरोप आहे की तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान म्हणजेच TTP अफगाण भूमीवर आश्रय घेत आहे. सीमापार हवाई कारवाया, सीमेजवळ वाढलेली लष्करी हालचाल. संघर्ष आता केवळ राजनैतिक पातळीवर राहिलेला नाही. या संघर्षाची सर्वात मोठी किंमत चुकवतो सामान्य नागरिक. हजारो कुटुंब घरदार सोडून स्थलांतरित झाली आहेत. शाळा बंद, बाजारपेठा ओस पडलेल्या, रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा. पाकिस्तान आधीच आर्थिक संकटाचा सामना करत आहे. महागाई, कर्जबाजारीपणा आणि राजकीय अस्थिरता, त्यात वाढत्या लष्करी खर्च आणि आर्थिक ताण अधिक वाढत आहे. अफगाणिस्तानात पुरवठा मार्ग विस्कळीत होत आहे. अन्नधान्य आणि इंधन दरवाढीची शक्यता वाढत आहे. दोन्ही राष्ट्र अस्थिर, दोन्ही आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि दोघांमध्ये वाढता संघर्ष. या संघर्षाचे परिणाम सीमित राहतीलच असं नाही. चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर म्हणजे CPEC, चीनचा अब्जावधी डॉलर्सचा पायाभूत प्रकल्प. जर अस्थिरता वाढली तर या प्रकल्पावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर एकीकडे युनायटेड स्टेट्स, रशिया, चीन सर्वजण या घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. आणि भारत? पाकिस्तान जर पश्चिम सीमेवर अडकला तर लाईन ऑफ कंट्रोलवरील दबाव कमी होऊ शकतो, पण अस्थिरतेचा फायदा दहशतवादी गटांनी घेतला तर ते भारतासाठी गंभीर सुरक्षेचं आव्हान ठरू शकतं. ही परिस्थिती भारतासाठी एकाच वेळी संधी आणि धोका दोन्ही ठरू शकते. तरीही अनेक प्रश्न अजूनही तसेच आहेत. हा संघर्ष चर्चेतून सुटेल की तो आणखी खोलावर जाईल? दक्षिण आशियाचं भविष्य या सीमेवरील अवलंबून आहे. अफगाणिस्तान पाकिस्तान संघर्षाबद्दल तुमचं मत काय? तुमचे विचार कमेंट्स मध्ये जरूर सांगा. अशाच सखोल विश्लेषणासाठी थेट बातमीला सबस्क्राईब करा.